सगळ्यांना माझा नमस्कार। आज पहिल्यांदा गर्णिकी गावातून माननीय आमदार सुहास भैया बाबर यांच्या मार्फत प्रचार सभेची सुरुवात होत आहे। तरी इथं उपस्थित सगळे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच या सगळ्यांचे मी आभार मानतो की आम्हाला सगळ्यांनी इथं तुम्ही आमंत्रित केल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। आज मी तुम्हाला एवढं सांगेन की गर्णिकी गावामध्ये सभा होत असताना विद्याताई सचिन मोठे ह्या नक्की कोण आहेत? विद्याताई सचिन मोठे यांचा खरा उगम हे साध्य फाउंडेशन मार्फत जन्म झाला, जे की कोरोनामध्ये किट वाटपापासून ते एक सोशल वर्कर म्हणून ते बरेच दिवस झाले काम करतायत। तर कुठेतरी त्यांना आता ही संधी जी आली ही या संधीसाठी किंवा राजकारण करण्यासाठी यांनी ही सुरुवात केली नव्हती। तर कुठेतरी हे सोशल वर्क चांगली कामे करत करत हे पुढे आले आणि याच गोष्टीचं मी त्यांना हे करतो की ज्या गोष्टीची खरी या आपल्या जिल्हा परिषद गटाला किंवा आटपाडी तालुक्याला एक गरज होती की जे मूळ आहे त्या मुळावरती काम केलं पाहिजे। यासाठी जे पहिल्यांदा सचिन मोठे साहेबांनी मी म्हणेन की जे लायब्ररी ओपन केली, जे साहेबांना जो त्रास होत होता की जेव्हा ते शालेय शिक्षण घेऊन UPSCचा अभ्यास करण्यासाठी जेव्हा ते दिल्ली या ठिकाणी गेले, तेव्हा त्यांना ज्या काही गोष्टींची अडचण आल्या, प्रॉब्लेम आले, तेव्हा त्यांना कुठेतरी वाटलं की ह्या आटपाडी खानापूर तालुक्यामध्ये आपण लायब्ररी चालू केली पाहिजे आणि गोरगरीब मुलांना कुठेतरी संधी मिळाली पाहिजे। तेव्हा त्यांनी एक अशी लायब्ररी चालू केली आणि आज जवळपास 100 पेक्षा जास्त लोकांना शासकीय सेवेमध्ये नोकरी मिळाली। खरंच मनापासून मी तुमचे आभार मानतो विद्याताई सचिन मोठे आणि सचिन मोठे साहेब यांनी जे काही उपक्रम हातामध्ये घेतले आणि त्यामधून एक आटपाडी तालुक्याला एक वेगळी विचारधारा आणि एक वेगळी विचारशक्ती मिळाली। त्यामधूनच एक छोटस एक रोपटं लावण्याचं त्यांनी काम केलं आणि आज आपण बघतोय की सगळा जनसमुदाय जो जमा झाला आहे तो कुठेतरी हा झाडात रूपांतर होत असताना दिसतोय। तर कुठेतरी हे जे काही आता जे शिक्षण असेल, रोजगार असेल आणि आरोग्य असेल, या गोष्टींवरती काम करत असताना आम्हाला असं वाटत नव्हतं या 3 गोष्टी घेऊन हा जिल्हा परिषद गट कधी ऍक्टिव्ह होईल। प्रत्येक वेळी आपण वेगवेगळ्या विषयामध्ये लोक येतात, भाषण करतात, सांगून जातात, पण या गोष्टीवरती काम केल्यानंतर पण एवढा मोठा प्रतिसाद भेटेल असं वाटलं नव्हतं। खरंच भैया इथं सुशिक्षित लोक राहतात, त्यांना कुठेतरी वाटतं की बाबा आमचे खरं मुलं जे काही मूळ आहे ते कुठेतरी चांगल्या ठिकाणी, चांगल्या योग्य ठिकाणी कामाला गेली पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, कुठल्या तरी नेत्याच्या मागे फिरून दिवस घालवले नाही पाहिजेत, असं कुठेतरी झालं पाहिजे। याच्यासाठी एक चांगलं काम जे विद्याताई सचिन मोठे यांनी हातामध्ये घेतलं आणि एक विद्याताई सचिन मोठे जे आज मी एवढंच सांगेन की भैया 4 वर्षाचं मूल बाजूला ठेवून कोणतीही गोष्ट कमी नसताना आणि ती एवढी रात्रंदिवस सगळ्यांसाठी जगते। खरंच सांगतो की खूप इच्छाशक्ती, खूप मोठी अशी अहिल्या देवी यांचं रक्त कुठेतरी सळसळते अशी एक प्रेरणा घेऊन आणि योगायोग बघा की पंचायत समितीचा उमेदवार तिचं पण नाव अहिल्याच आहे आणि अशा पद्धतीने ह्या दोघी एकजुटीने एक चांगल्या पद्धतीने काम करत आहेत। तर मी गर्णिकी गावाला एक विनंती करतो की तुम्ही ह्या दोन्ही पण उमेदवारांना कोणतेही मतभेद, कोणत्याही गोष्टी अडचणी सगळ्या बाजूला ठेवून एक चांगल्या मताधिक्यांनी तुम्ही त्यांना मतदान करा। आणि एक सांगतो, ज्या गोष्टी आता भैया मला फक्त 2च वर्ष झाले सरपंच होऊन आणि 2 वर्षात मी एवढं विरोधकांना हलवलंय की बघतोय अशा सभा फक्त विपदवाडीतच होत आहेत। किती वेळा येतात, किती वेळा म्हणजे सकाळी संध्याकाळी एवढ्या वेळा येतात, पण आम्ही एकदाही कुठंच भाषण असं केलं नाही, कुठंच काहीच बोललो नाही। पहिल्यांदा मला माहित पण नव्हतं, यांनी माझं अचानक नाव घेतलं, मी उभा राहिलं। मी त्यांना एवढंच सांगेन किती पण ताकद लावा, आम्ही कुठं कमी पडणार नाही, कारण की हे सचिन मोठे साहेबांनी, विद्याताई सचिन मोठेंनी जे एक रोपटं लावलंय त्याचं झाडात रूपांतर करण्याचं काम हे विपदवाडी गाव करणार आहे। एवढंच त्यांना मी ठणकावून सांगतो, किती पण सभा लावा, जेवढी ताकद आम्हाला लावायची आहे, ज्या दिवशी
विपतवाडी गावची ग्रामपंचायत अनिल भाऊंच्या मार्फत जेव्हा ती उदयास आली, एक पहिल्यांदा एक बॅरिगेट तयार झालं, बॅरिगेट. ते बॅरिगेट तोडण्याचा ते प्रचंड प्रयत्न करतायत, पण 3 इलेक्शन झाले, एकदाही एवढं मोठं गाव असताना पण एवढे दिवस त्यांच्या पाठीमागे असताना पण ते काहीच करू शकले नाहीत. कारण की एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा ग्रामपंचायत आल्यानंतर अनिल भाऊंनी माझ्या पाठीवरती खूप मोठी थाप दिली होती आणि त्याचंच मी एक काम करण्याचा एक चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतोय आणि मी थांबतो. खूप वेळ होत चाललेला आहे. धन्यवाद.